नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 14 फुलपाखरे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी फुलाचे नाव, देठ, पाने आणि फुले याबद्दल आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहे. पहिलं फूल दिलं आहे झेनिया. याचा देठ, पाने आणि फुले कशी असतात ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, या ठिकाणी झेनिया या फुलाचा देठ राठ असतो, पाने वृक्ष असतात आणि फुले बहुरंगी आणि बहुढंगी असतात. दुसरं पारिजातक. याचा देठ खडबडीत, खरखरीत आणि वृक्ष असतो. पानेसुद्धा खडबडीत, खरखरीत आणि वृक्ष असतात, परंतु त्याची फुले नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. दुसरा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा. त्यातलं अ आहे, लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता. कारण. याचं उत्तर या प्रकारे, कारण त्यांच्या मनावर निराशेचे मडब आले होते. पुढचा बघणार आहोत. आ पॉइंट, लेखकाच्या मनावरचे मडब दूर झाले. कारण. याचं उत्तर आहे या प्रकारे, कारण लेखकाने भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेली अप्रतिम जीवननृत्य पाहिले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. या प्रकारे आपण त्यांच्या जोड्या लावू शकतो. सृष्टी, सुफल, राठदांडा, झेनिया, नाजूकपणा, पारिजातक आणि बहुढंगी फुलपाखरे. या प्रकारे आपण त्यांच्या जोड्या लावू शकतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, पाठाच्या आधारे तुलना करा. या ठिकाणी फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन यांच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. या प्रकारे त्याचं उत्तर आहे, फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते, तर माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते. दुसरा पॉइंट आहे, फुलपाखरांना आनंदाने जगता येते, तर माणूस फुलपाखरांइतका आनंदाने जगत नाही. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. बघा, आता या ठिकाणी अ दिलेला आहे. या पाठातून लेखकाने दिलेला संदेश. याचं उत्तर आहे या प्रकारे, लेखकाचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहावे. त्यांच्या सुंदर लोभसवाण्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते, स्वच्छ होते. निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो. इतरांनीही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो. निसर्गाच्या या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते. आपले मन आनंदी असेल तर आपण सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो. अशा वेळी जे जे चांगले ते आपल्याला दिसू लागते. तिकडेच आपले मन झेपावते. आपल्या बुद्धीचा उपयोग आपण चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे. फुलपाखरांसारखे जगायला शिकले पाहिजे, असा संदेश लेखक आपल्याला देतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. याचं उत्तर या प्रकारे, फुले फुलतात ती आनंदाने डुलतात. फुलपाखरे आनंदाने नाचतात, बागडत राहतात. त्यांच्या या दर्शनाने आपल्या मनातील दुःखाचे, कष्टाचे, अपयशाचे विचार दूर होतात. निराशा नष्ट होते. आपण सुद्धा आनंदाने डोलू लागतो. निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, माणसाच्या मनात जसा विचार असतो तसेच त्याला जग दिसते. जो चोर असतो त्याला चोरी करण्याचेच मार्ग दिसतात. संशय वृत्तीच्या माणसाला दुसरीकडे कोणी हसले तरी ते आपल्यालाच हसले असे वाटत राहते. स्वतःच्या शेताला बाण घालताना स्वार्थी माणूस हळूच आपला बाण दुसऱ्याच्या शेतात नेतो. त्याच्या मनात दुसऱ्यांची जमीन बळकावण्याचा विचार असतो. म्हणूनच आपले मन, आपली दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. मग आपल्या भोवतालचे जग आपल्याला सुंदर दिसू लागेल. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधा व लिहा. उदाहरणार्थ, जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुईथुई उडत होती.
याच प्रकारची पाठात आलेली वाक्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं, मळब आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी आणि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. दुसरं, आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत असे आपण का वागतो? पुढचा प्रश्न बघणार आहोत. खेळू या शब्दांशी. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा. या ठिकाणी वाक्ये दिलेली आहेत आणि दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं वाक्य आहे, सतीश वारंवार आजारी पडतो. यामध्ये वारंवार जो शब्द आहे त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरं वाक्य आहे, रस्त्यांवर वाहनांची दुतर्फा गर्दी जमली होती. या ठिकाणी वर हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. तिसरं वाक्य आहे, आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते. या ठिकाणी कारण हा जो शब्द आहे हा उभयान्वयी अव्यय आहे. पुढचं वाक्य आहे, शाब्बास तू खूप छान खेळलास. या ठिकाणी शाब्बास हा जो शब्द आहे हा या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे, लिहिते होऊया. या ठिकाणी दिला आहे प्रश्न, मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयावर निबंध लेखन करा. या प्रकारे आपण लिहू शकतो. मी फुलपाखरू झालो तर एखाद्या बागेत जाईन आणि नुसता या फुलावरून त्या फुलावर बागडत राहीन. फुलावर बागणे मला खूप आवडते. खरं तर फुलांशी खेळणे हेच तर माझे जीवन आहे. माझे रंगीबेरंगी व विविध रंगी पंख पाहून अनेकांना हेवा वाटतो. गुलाब, मोगरा, जाई, पारिजातक इत्यादी फुले केवळ एक रंगी असतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक रंग मला लाभले आहे. झेनियाची फुले मात्र माझ्याशी रंगांच्या बाबतीत स्पर्धा करणारी आहे. पण मला घेता येतो परंतु त्यांना रसास्वाद घेता येत नाही. मी जीवनाचा खराखुरा आस्वाद घेईन. इतर पक्ष्यांसारखा नुसता हवेत उडणार नाही. जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कुणाशी तरी मैत्री जोडावी लागते. फुलांशी मी कायम मैत्री करीन. एक मुलगी तर मलाच विविध रंगी फूल समजून मला तोडायला माझ्याजवळ आली. मी पटकन उडालो. तेव्हा तिच्या लक्षात आले की मी फूल नसून फुलपाखरू आहे. पण याच घटनेने आपण फुलापेक्षाही सुंदर दिसतो याची जाणीव मला झाली आणि मला माझ्या रंगांचा अभिमानही वाटला. आमचे आयुष्य फारच अल्प असते, पण याचे मला मुळीच दुःख वाटत नाही. कारण जीवन किती जगलो यापेक्षा ते कसे जगलो हेच महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण मी फुलपाखरू झालो किंवा झाले या विषयावरती निबंध लेखन केलेले आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी खालील शब्दकोड्यांमध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहे. ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा. बघा आता या ठिकाणी हा जो तक्ता दिलेला आहे, हे जे शब्दकोडे दिलेले आहे त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद लपलेली आहे. ती आपल्याला ह्या खालील तक्त्यात लिहायची आहे. बघा आता या ठिकाणी नामे कोणती आहे तर रमेश, नयन, साक्षी, निर्जा, रश्मी, तुषार, तवा, नाला आणि माझा ही नामे आहेत. सर्वनामे कोणती तर त्याला, आम्ही, तुम्ही, तुला आणि मला. विशेषणे कोणती तर सुंदर, कल्पक, टवटवीत, हुशार आणि ताजा. आणि क्रियापद कोणती तर राहणे, करणे आणि जगणे ही आहे क्रियापदे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 14 फुलपाखरू या पाठाचा पूर्णपणे स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.